नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारने जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी एक धोरणात्मक निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार घरगुती वीज ग्राहकांना सौर ऊर्जेकडे वळवण्यासाठी महावितरणने निवासी रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत दरात मोठी कपात केली आहे. नव्या निविदेनुसार 1 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाची किंमत आता सुमारे 45,450 रुपये निश्चित करण्यात आली असून यामुळे ग्राहकांची सुमारे 15,000 रुपयांची थेट बचत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं. पुणे हे देशातील GCC कॅपिटल म्हणून उदयास येत असल्याचं नमूद करत मुख्यमंत्र्यांनी या पुलाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव देण्याच्या मागणीला सहमती दर्शवली. नाशिक महानगरपालिकेनं भांडवली बाजारात ऐतिहासिक पाऊल टाकत आपल्या ग्रीन बॉन्डचं लिस्टिंग नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगिंग बेल वाजवून हा सोहळा पार पडला आणि यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की नाशिकने एकाच वर्षात खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही माध्यमातून बॉन्ड जारी करून नवा आदर्श ठेवला. या निधीचा वापर प्रामुख्याने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा योजनांच्या सक्षमीकरणासाठी केला जाणार आहे. इन्सेंटिव्ह अर्बन चॅलेंज फंड या दोन्हीच्या माध्यमातून एक प्रकारे नाशिक महानगरपालिकेला हे पैसे बिनव्याजी मिळत आहेत. कुठलेही व्याज त्याला लागणार नाहीये. पर्यावरणाचं संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधण्यासाठी राज्य शासन मिशन मोडमध्ये 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आयोजित आंतरराष्ट्रीय ऑर्बोरिकल्चर परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की राज्यातील वनक्षेत्र 23% 33% नेण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाईल. यामध्ये डिजिटल ट्विन यासारख्या तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक वृक्षाचं आरोग्य आणि जीवनचक्र नोंदवलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या रोबोटिक्स आणि UAV फॅसिलिटीचं भूमिपूजन पार पडलं. आधुनिक युद्ध पद्धतीत ड्रोन आणि मानवविरहित प्रणालीचं महत्त्व वाढत असताना हा प्रकल्प भारताच्या संरक्षण क्षमतेला नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारच्या विशेष संरक्षण आणि एरोस्पेस धोरणामुळे मिहान परिसरात तंत्रज्ञानाची मोठी परिसंस्था तयार झाली असून यामुळे आतापर्यंत 1.20 लाख लोकांना रोजगार मिळाला. राज्यातील 9 ते 14 वर्ष वयोगटातील सुमारे 9,84,000 मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून वाचवण्यासाठी HPV प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं महत्त्वाचं आहे. महिलांचं आरोग्य चांगलं असेल तरच कुटुंब आणि समाज मजबूत राहतो या भावनेतून ही मोहीम राबवली जाते. अर्ली डिटेक्शन हा महत्त्वाचा पार्ट असतो आणि आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण प्रतिबंधक करण्याची आवश्यकता आहे आजाराला आणि म्हणून आपण ही HPV लस देणार आहोत. राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. ग्रामीण भागातील महिलांना आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न ठेवता त्यांना निर्यात विषयक विशेष प्रशिक्षण दिलं जातं. यामुळे बचत गटांचा माल साता समुद्रापार पोहोचण्यास मदत होणार आहे अशी माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विधान परिषदेत दिली. अन्याने निर्यात विषयक प्रशिक्षण महिलांना दिले जाते. राज्यामध्ये मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बचत गटांची नोंदणी Amazon, फ्लिपकार्ट इत्यादी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे 27 आणि 28 मार्च 2026 रोजी होणाऱ्या पल्स 2026 या जागतिक वैद्यकीय परिषदेचा कर्टन रेझर कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन इथे पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की या आयोजनामुळे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक जागतिक स्तरावर वाढेल. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी.